राजर्षी शाहू महाविद्यालय हे नवीन नवीन प्रयोग करणारं महाविद्यालय म्हणून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ओळखलं जातं। राजर्षी शाहू महाविद्यालयामध्ये आज बहुतांश ठिकाणी 10वीचे म्हणजे 8वी पासूनच विद्यार्थी इंग्लिश मीडियम, सेमी इंग्लिश आणि सीबीएसई बोर्ड या बोर्डाला विद्यार्थी बसलेले असतात। बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना सायन्स आणि कॉमर्स फॅकल्टी न घेता आर्ट्स फॅकल्टीला जाण्याची फार इच्छा असते, परंतु बऱ्याच वेळेस इंग्लिश माध्यम उपलब्ध नसतं आणि त्यामुळे या विद्यार्थ्यांची अडचण होते। ही विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन पालकांच्या मागणीनुसार महाविद्यालयानं आर्ट्स फॅकल्टीमध्ये खास इंग्रजी एक डिव्हिजन महाविद्यालयानं सुरू केलेली आहे। आणि म्हणून माझे ज्या विद्यार्थ्यांना 10वी उत्तीर्ण झालेले आहेत, जे सीबीएसई बोर्डमधून उत्तीर्ण झालेले आहेत, स्टेट बोर्डामधून सेमी इंग्लिश स्कूलमधून उत्तीर्ण झालेले आहेत किंवा इंग्लिश स्कूलमधून जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयानं 11वी आर्ट्स ही फॅकल्टी आपण इंग्रजी माध्यमामधून हे आपण सुरू केलेली आहे। म्हणून ज्या ज्या विद्यार्थ्यांची इच्छा असेल की आपण इंग्रजीमधून आपलं पुढचं शिक्षण आर्ट्समधून आपल्याला घ्यायचंय, तर त्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाशी संपर्क साधावा, जेणेकरून त्या विद्यार्थ्याला एक स्वतंत्र वेगळी फॅकल्टी या महाविद्यालयानं त्याला दिलेली आहे आणि त्या विद्यार्थ्यांची एक वेगळी तयारी करून घेण्याचं काम महाविद्यालय हे अतिशय चांगल्या पद्धतीनं करतंय। मला सांगायला आनंद होतो की या वर्षीचा जो 12वी बोर्डचा निकाल लागला, तेव्हा 12वी बोर्डच्या परीक्षेमध्ये हायेस्ट गुण घेणारे सगळे विद्यार्थी हे जवळपास आमचे इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी आहेत। आणि म्हणून माझी 10वी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी पालकांना विनंती आहे की आपल्याला इंग्रजी माध्यमातून आर्ट्स करायचं असेल तर आपण राजर्षी शाहू महाविद्यालयामध्ये आपण तात्काळ संपर्क साधावा। धन्यवाद।